सांगली महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे, त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल. यासाठी कार्यालय नेमलेले असून पथकांची स्थापना देखील केली असल्याची माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली आहे. तसेच उमेदवारांना ऑफलाईन अर्ज भरण्याची मुभा असून ना हरकत प्रमाणपत्रासाठी एक खिडकी योजना, उमेदवारांच्या खर्च मर्यादेवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा केली असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. निवडणुकीच्या तयारीबाबत आयुक्त सत्यम गांधी यांनी माहिती दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, अश्विनी पाटील उपस्थित होत्या. सत्यम गांधी यांनी म्हटलं आहे की निवडणुकीची अधिसूचना 18 डिसेंबरला जारी केली जाणार आहे. त्यानंतर 23 डिसेंबरपासून प्रत्यक्षात अर्ज दाखल करण्यात सुरुवात होईल. उमेदवारांना ऑफलाईन अर्ज भरता येणार आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशाने सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत. उपजिल्हाधिकारी विजय यादव यांची प्रभाग क्रमांक 1, 2, 8 या 3 प्रभागांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या 3 प्रभागाचे कामकाज कुपवाड विभागीय कार्यालयात होणार आहे. प्रभाग 3, 4 आणि 6साठी सविता लष्करे, प्रभाग 5, 7, 20साठी प्रमोद कदम, प्रभाग 15, 17, 18, 19साठी विवेक काळे, प्रभाग 12, 13, 14, 16साठी विशाल यादव, प्रभाग 9, 10, 11साठी समाधान शेंडगे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्वांना नमस्कार. माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्या 15 डिसेंबर 2025च्या आदेशानुसार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकाच्या मतदानचा कार्यक्रम पण जाहीर करण्यात आलेला आहे. ह्या महापालिका चुनावामध्ये एकूण मतदारांची संख्या 4,54,430 असणार आहे. त्याच्यामध्ये पुरुष 2,54,483 आणि महिला 2,29,835 आणि इतर 82 मतदार असणार आहे. ह्याच्यासोबतच पूर्ण महानगरपालिकामध्ये 6 आरओज असणार आहे, म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी, आणि त्यांच्या प्रत्येक आरओला 3 AROज असणार आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रणाखाली सगळे नोडल अधिकाऱ्याची टीम असणार आहे. याच्यामध्ये जे आरओ ऑफिसेस आहे ते मनपा विभागीय कार्यालय कुपवाडमध्ये एक आरओ ऑफिस असणार आहे, दुसरा मिरज विभागीय कार्यालयामध्ये असणार आहे, तिसरा बालगंधर्व नाट्यगृहमध्ये असणार आहे मिरज, चौथा प्रभाग समिती क्रमांक 2 मनपा ऑफिस गणेश मंदिरला असणार आहे, 5वा तरुण भारत स्टेडियमला असणार आहे आणि लास्ट अग्निशमन केंद्र मालबंगला या ठिकाणी 6 आरओ ऑफिस असणार आहे. त्याच्यासोबतच आचारसंहिता कक्ष जे आहे ते तरुण भारत स्टेडियमला असणार आहे. हे सगळे आरओची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याच्यासोबतच आरओची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक आरओ ऑफिसमध्ये पुरेशा फर्निचर वगैरेची व्यवस्था इंतजाम आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. याच्यासोबतच तक्रार निवारण केंद्र आजपासून आम्ही ऍक्टिव्हेट करतोय. आचारसंहिता कक्ष आजपासून आम्ही ऍक्टिव्हेट करतोय आणि कुठलाही तक्रार वगैरे आला तर त्याला त्याच्या विविध पद्धतीने ॲड्रेस केली जाईल. त्याच्यासोबतच महानगरपालिका एरियामध्ये FST, SST, VST, VVT हे 4 वेगळ्या प्रकारची टीम आणि प्रत्येक VST, FST 6 टीम करण्यात आलेली आहे. ह्याची संख्या भविष्यात वाढवणार आहे जर कंप्लेंट्स वगैरे वाढला तर. त्याच्यासोबतच मतदार यादीच्या बाबतीत आम्ही 15 म्हणजे काल अंतिम मतदार यादी प्रभागनिहाय प्रसिद्ध केलेली आहे वेबसाईटवर. त्याच्यासोबतच फोटोनिहाय ऑफलाईन पब्लिश केलेले आहे. त्याच्यामध्ये टोटल हरकत 11,004 आले होते आणि त्याच्यापैकी मान्य 9,486 आणि अमान्य 1,536 असा हरकती मान्य आणि अमान्य करण्यात आलेली आहे. मान्य राज्य निवडणूक आयोगाचे जे काही सूचना वगैरे आहे मतदानच्या जे अधिसूचना आहे ते आम्ही 18 तारखेला प्रसिद्ध करणार. त्याच्यामध्ये विविध पद्धतीने कधी नामनिर्देशनचे काय आहे ते माननीय राज्य निवडणूक आयोगाने ऑलरेडी कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं आहे. ते सेम सांगली महानगरपालिकावर पण अप्लाय होतोय. सांगली महानगरपालिका पूर्णपणे मतदान शांतीपूर्वक पार पाडण्यासाठी रेडी आहे आणि आम्ही आम जनतेला पण आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने वोट देऊन हा महापालिकाच्या मतदानाला सक्सेसफुल व्हावा. आचारसंहिता भंग होऊ नये याच्यासाठी आचारसंहिता कक्ष तरुण भारत स्टेडियमला स्थापित करण्यात आलेला आहे. तिथे नोडल म्हणून उपजिल्हाधिकारी श्री रघुनाथ पोटेलची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याच्यासोबतच त्यांना टीम वगैरे देण्यात आलेली आहे आणि कुठलीही जर आचारसंहितेचा कंप्लेंट आला तर तक्रार निवारण केंद्राच्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात आणि ते कंप्लेंटच्या व्हेरिफिकेशन आम्ही FST, SST आणि VST मार्फत करणार आहोत. डिजिटल बोर्डच्या संदर्भात आज सकाळीच सर्व मक्तेदार, सगळे होर्डिंग असोसिएशन आणि सगळे सहाय्यक व्यक्तींची मीटिंग घेऊन असा निर्देश देण्यात आलेला आहे की आज संध्याकाळपर्यंत सगळे होर्डिंग, सगळे पोस्टर्स, बॅनर्स आणि ज्या ठिकाणी राजकीय पक्ष आणि त्यांचे नाव आहे, सूचना फलक वगैरे असतो किंवा उद्घाटन केलेला बोर्ड असतो ते सगळे कव्हर करण्याचे निर्देश देण्यात आलेला आहे. उद्यापर्यंत आणि उद्या दुपारीपर्यंत हे सगळे गोष्टी कंप्लीट होऊन जाणार. राजकीय पक्षांना काय आव्हान राहील आपलं? सर्व राजकीय पक्षांना आव्हान राहील की आचारसंहिताचा उल्लंघन करू नये आणि माननीय राज्य निवडणूक आयोग आणि केंद्र निवडणूक आयोग यांच्या सूचनाप्रमाणे शांतीपूर्वक मतदानाच्या प्रोसेसमध्ये सहभाग घ्या. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.